नमस्कार. सध्या आपण पाहतोय अमेरिकेद्वारे प्रत्येक देशावर टॅरिफ लादला जातोय. खास करून जे देश रशियाकडून तेल खरेदी करतात जसं चीन, भारत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला जातोय. मात्र भारताबाबत टॅरिफला घेऊन जी भूमिका आहे त्याबाबतचे सूर आता अमेरिकेचे बदलताना दिसत आहेत. कारण भारत आणि अमेरिका यांच्यातला एक मोठा करार हा अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच दुसरीकडे आता डिफेन्स क्षेत्रामध्ये भारताने अमेरिकेसोबत मोठी डील केली आहे. राजनाथ सिंह यांनी या संदर्भातली माहिती दिली. काय ही डील आहे आणि त्याचा काय फायदा होणार आणि काय ही संपूर्ण घडामोड आहे तेच पटकन आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. एकीकडे टॅरिफ बाबत जे काही धोरण आहे त्याबाबत बदललेले सूर आणि इकडे भारत अमेरिका यांच्यातला जो करार आहे तो अंतिम टप्प्यात पोहोचलेला असताना आता एक डिफेन्स डील करण्यात आली आहे आणि राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आपल्या भारताचे त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. हा करार दोन्ही देशांमधील संरक्षण संबंधाच्या नव्या दशकाचा प्रारंभ असेल असं सुद्धा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. तर संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी 10 वर्षांचा महत्त्वपूर्ण संरक्षण करार केलेला आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथं ही बैठक झाली आणि त्यामध्ये दोघांनी हे ॲग्रीमेंट साईन केले. आता या संरक्षणाचं जे संरक्षण संदर्भातली डिफेन्स डील आहे ती काय डील आहे, त्याचे काय प्रमुख मुद्दे आहेत ते आपण पाहूयात. की दोन्ही देश संरक्षण आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करतील, म्हणजे सिक्रेट्स एजंट जे काम करतात ते एकमेकांना कोऑर्डिनेट करतील. संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षमता विकास क्षेत्रामध्ये देखील कार्य करतील, म्हणजे टेक्नॉलॉजी आणि IT संदर्भातली देखील देवाणघेवाण होईल. आणि इंडो पॅसिफिक महासागरमध्ये संयुक्त लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा उपक्रम राबवले जातील. तर इंडो पॅसिफिक सीचा जो रिजन आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तिथे लष्करी सराव करणं किंवा तिथे कवायती करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याला काय महत्त्व आहे आणि त्यातून या डीलचा 10 वर्षाच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर काय फायदा होईल तेही आपण समजून घेऊयात. कारण हे क्षेत्र फार महत्त्वाचं आहे. आज जगातील सर्वाधिक जी लोकसंख्या आहे आणि आर्थिकदृष्ट्या सक्रिय क्षेत्रांपैकी एक मानला जातो इंडो पॅसिफिक रिजन. या प्रदेशामध्ये आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या 4 खंडाचा समावेश आहे. आणि मुळात मध्ये जगातील सुमारे 60% जे लोक आहेत ते या क्षेत्रामध्ये राहतात. आणि पूर्वी या प्रदेशामध्ये अमेरिकेचा फार मोठा दबदबा होता, परंतु आता तिथे चीन कुरघोड्या करतोय. चीन आपला दावा सातत्यानं त्या भागावर सांगतो. त्यामुळे इथे वर्चस्वाची लढाई देखील पाहायला मिळते. आता याच पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिका जर संरक्षण करार करतायत आणि चीन विरोधी जर रणनीतीचं संतुलन जर या दोन्ही देशाला बरोबर राखता आलं तर इंडो पॅसिफिक रिजनमध्ये देखील चीनचा वाढता दबदबा आहे तो कमी करण्यास मदत होईल. त्यातूनच जगामध्ये स्थिरता राहील असंही बोललं जात आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.